दादा संपूर्ण टीम सर्वांचं मनापासून आम्ही स्वागत करतोय, ज्यांच्या माध्यमातून फार मोठी संकल्पना मागच्या 5 वर्षाच्या उदंड प्रतिसादानंतर या वर्षी मात्र अभूतपूर्व यशानंतर पुन्हा एकदा 6 वर्षात पदार्पण करते. चला सामना सुरू करा प्लीज. यस, गव्हाण योद्धा आमचे प्रणय आमच्या समेत स्वागत आहे. प्रणय तुझं देखील. चला सामन्याला सुरुवात करूया. सुंदर वातावरण, ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर अँड सुपर संडे. आणि आज मात्र स्पर्धेचा मेगा फायनल डे. हु विल बिकम अ चॅम्पियन याचं उत्तर तुम्हाला सायंकाळच्या वातावरणात पाहायला मिळणार. सुपर ओव्हरमध्ये कोणता संघ क्वालिफाय होणार. पहिला चेंडू, लेन चांगली, लाईन मात्र बरकट असं पंच सांगतील आम्हाला. यस, पंचाचा इशारा व्हाईट सांगतोय आणि सुरुवात मात्र खराब होत असताना आजचा दिवस फार मोठा असणार आहे. आज कयामत की रात है और जश्न की रात है, क्योंकि चमचमाती चांदी की ट्रॉफी कौन सी टीम यहाँ से अध्याय 6 में कौन सी टीम लेके जाएगी, इसकी चर्चा करेंगे हम मैदान पर. एकच चेंडू फेकला तो वाईट आणि त्यामध्ये धावसेकेला आकार येतोय. बिनबाद एक सुरुवात असताना नंतर धावसेकेला सुरुवात होते. 6 चेंडूंचा सामना, सुपर ओव्हर. आता मात्र लेग स्टंपच्या बाहेर, मगाशी उजव्या यष्टीच्या बाहेर, आता मात्र लेग स्टंपच्या बाहेर. गोलंदाजीमध्ये गोलंदाजी कसब दाखवण्याचा प्रयत्न करतोय तो मात्र साहिल भगत. साहिल भगत एक चांगला गोलंदाज आहे, एकमेव चांगला गोलंदाज संघाचा, त्याचमुळे त्या सुपर ओव्हरमध्ये वापर केलाय. मात्र ती गोलंदाजी त्याच्याकडनं अपेक्षित होती ती मात्र आता झाली नाही. 2 धावा एके चेंडूने फेकता आल्या 10 संबल बर्गावरती. यस, तरगर संघानं नाणेफेकी जिंकलेले आहे. चला 2 चेंडू वाईट. सुपर 8च्या सामन्यामध्ये तरगर संघाने केली विनंती, आपले खेळाडू लगेच आपण इकडे पाचारण करायचे आहेत. स्क्वॉड आपला संपूर्ण घेऊन ऑन साइडला उवाडा शॉट मध्ये मिस टायमिंग नाहीये, प्रॉपर टायमिंग. चेंडू सीमा पलीकडे, पहिला षटकार. पहिला चेंडू वाईड, नंतर मात्र षटकार. अँड व्हाट अ फंटास्टिक अँड फॅबुलस स्टार्ट फ्रॉम दिस बॅट्समॅन. 8 धावा मैदानावरती. सुपर ओव्हरमध्ये सामना खेळताना मात्र भरपूर काही धाकधुकी असते मैदानावरती, दुखी असा सामना. आणि पहिला गोलंदाज मात्र थोडासा गोलंदाजी करत असताना थोडासा चाचपडत सुरुवात केली. मात्र फलंदाजाचं कौतुक करा विसर नाहीये. व्हॉट अ शॉट फ्रॉम द सिद्धेश कोहली. संघनायक मैदानावरती जबाबदारी स्वीकारत असताना अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. सर्व रसिकांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आम्ही शेवटच्या दिवसामध्ये. Oh, great comeback, great length with extra pace, such a good, beautiful, wonderful comeback from the bowlers. पहिला चेंडू वाईड, नंतर मात्र वाईड. 2 चेंडू. यस दीपक सर. चला तरगर संघ आपली प्लेयर लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवा प्लीज. तरगर, अनिकेत प्लेयर लिस्ट पोहोचवा. अनिकेत कोळी. 10 सेकंद धापलकावरती 8. 2 चेंडूचा खेळ संपला. 4 चेंडू खेळ अजूनही पर्याप्त आहे. बघायचं किती धाबांना. संघनायक इन ऍक्शन मध्ये साकारण्याला सुरुवात मात्र दमदार केली. गुड कमबॅक फ्रॉम द बॉल वन्स अगेन. एज ऑन साइडला खेळण्याच्या नादामध्ये मात्र फिरून मारायचा प्रयत्न होता. एज लागली इन रेंज. पंच सांगत असताना एकच धाव मिळणार. यस, ॲब्सोल्युटली नो डाऊट. पंचाची भूमिका पाहत असताना आमचे भाविस्कर सर, नीरज रणावत सर, ज्यांना आपण बिग बॅशमध्ये देखील पाहिलं, आणि दीपक बोराडे सर, असे 3 नामांकित पंच स्पर्धेला आज तुम्हाला पाहायला मिळतील. कॉमेडी बॉक्समध्ये आमचे दीपक पाटील सर, मराठीचा अत्यंत गोड आवाज रोशन तारा, ज्यांचा आवाज आपण बिग बॅशमध्ये आताच ऐकला असेल. स्वागत रोशन आपल्या देखील. चांगली स्पर्धा आपण पाहतोय. दीपक पाटील सर मागच्या वर्षी दिवंगत कामगार स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृतिशकामध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकला ते देखील आमच्या समेत आहेत. स्वागत आहे. चला सामन्याला उशीर नको मित्रांनो, करा सुपर 8, नंतर सुपर 4, त्यानंतर मात्र ग्रँड फिनाले, नंतर प्राइज सेरेमनी. पाहुण्यांचं आगमन भरपूर काही आज इथे मॅनेज करायचे आहे, त्यामुळे देर इज नो एक्सक्यूज अबाउट टाइम. तो टाइम इज मनी. सो नाउ बॅक टू क्रिकेट. पहिला चेंडू वाईट, नंतर षटकार, नंतर कमबॅक, नंतर मात्र सिंगल. 19 धाबा कधी प्रणय आम्हाला सांगतील. 9 धाबा. पीटीसीची संपूर्ण टीम आमच्या समेत 5 कॅमेऱ्याच्या माध्यमातून, माफ करा 6 कॅमेऱ्याच्या माध्यमातून काल 6 विंडोज आपण पाहिल्यात एक्झॅक्टली स्क्रीनवरती. व्हॉट अ बॉल विथ अ ग्रेट लेंथ अँड लाईन, सुपर विथ ॲज वेल ॲट डायरेक्शन. सच अ ग्रेट कमबॅक फ्रॉम द बॉलर. पहिल्या चेंडू ती दिशा भरकटला, नंतर देखील दिशा भरकटला, नंतर षटकार देखील आला, नंतर काय सुंदर कमबॅक केला मैदानावरती. एका चेंडूमध्ये 8 धाबा आल्या होत्या. असं वाटलं की 20 ते 22 धाबा होतील, मात्र काय कमबॅक केलंय. बोलायचं कौतुक करेन मी साहिल भगतचं. फंटास्टिक ट्रेमेंडस बॉलिंग अटॅक. इज अ काउंटर अटॅक स्टार्ट नाव. ओ, कट करण्याचा प्रयत्न, धाव घेण्याचा देखील प्रयत्न झालाय. फलंदाज यस बाद, नो डाऊट. पहिला धक्का.
सॅक्रिफाईस करावी लागली विकेट, कारण फलंदाज नॉन स्ट्राईकला फलंदाज संगनायक ज्याने षटकार मारले त्याला स्ट्राईक हवी आहे. आता वेळी विकेट सॅक्रिफाईस गेली. शेवटची जोडी मैदानावरती. प्रणय आम्हाला सांगतील प्रणय किती चेंडू झालेत. शेवटचा चेंडू लास्ट डिलिव्हरी 9 धावा. कौतुक करेन मी साहिल भगतचं, कारण ज्या साहिल भगतनं एका चेंडूमध्ये 8 धावा दिल्यात त्याच साहिल भगतनं मागच्या 5 चेंडूवरती फक्त 1च धाव दिली. ह्यापेक्षा सुंदर कमबॅक कुठे पाहायला मिळणार तुम्हाला या संपूर्ण UNPL मध्ये. शेवटचा चेंडू सुपर ओव्हर मध्ये आपण सामना पाहतोय. बेलपाडा रॉयल्स संघ क्षेत्ररक्षण स्वीकारत असताना पंच थोडंसं लक्ष ठेवा, कारण गाड्या मधनं जातात. तो सामना स्टॉप करूया आपण. येस, चला सामन्याला सुरुवात करूया आपण. शेवटचा चेंडू एका चेंडूमध्ये 8 धावा, नंतरच्या 5 चेंडूमध्ये फक्त 1च धाव आणि धावसंख्या धापक होती 9. आणि बघायचा शेवटचा चेंडू स्ट्राईक रेंजला स्वतः संगणक ज्याने पहिल्या चेंडूती षटकार मारतो ऑनराईटच्या माध्यमातून तोच फलंदाज स्ट्राईक रेंजला. बाउन्स डिलिव्हरी आणि रायझिंग डिलिव्हरी तेवढा चांगला उत्तर. ओ माय गॉड, ओ माय गॉड, हा मिळणार षटकार. हा षटकार आहे की मात्र सामना सोडण्याचा इथे निर्णय हा देखील कळावा लागेल, कारण बॉलही गेला, षटकारही गेला, जेलही गेला, तेलही गेलं, तूपही गेलं. हाती राहिले ते फक्त धोपाटणं, बाकी काहीच उरलं नाहीये. 2 षटकार, 2 वाईट, 1 सिंगल. षटकाची सांगता धावसंख्या 15 आणि टार्गेट इज 16. चला तरगर संघाचा स्क्वॉड मागच्या सुपर ओव्हरला जो होता तोच असणार आहे. प्रणय आपण नोंद घ्यायची. जावळे आणि मोराबे दोन्ही संघाने विनंती असणार की आपण आल्याची नोंद करायची आहे, रिपोर्ट करायचं आहे. वेळेबाबतच कोणाला एक्सक्यूज दिला जाणार याची नोंद घ्या आपण. उल्बे नोट प्रीमियर लीग 2025 पर्व आपण पाहतोय. 6व्या पर्वामध्ये आपण पदार्पण करतोय. मागच्या 5 वर्षाच्या अभूतपूर्व यशानंतर ही स्पर्धा पुन्हा प्रेक्षकांच्या निश्चित मनामध्ये. पुढचा सामना खारकोपर किंग्स वर्सेस शैलेशमध्ये तरगर, हा देखील सुपर ओव्हरचा सामना. नंतर निलेश इलेव्हन जावळे आणि मिहिरा स्पोर्ट्स मोराबे. चला फलंदाज, चला लगेच हे चेंडू द्यायचे आपण. लक्षात असू द्या, ह्या संघातनं जो संघ जिंकेल तर सुपर 8 साठी क्वालिफाय होईल याची नोंद घ्या आपण, कारण फार महत्वाचा सामना आहे. गव्हाण योद्धा वर्सेस बेलपाडा रॉयल्स या संघातनं जो सुपर ओव्हरचा सामना जिंकेल तो सरळ डायरेक्ट धडक मारणार तो सुपर 8 क्वालिफाय साठी. खारकोपर किंग्स वर्सेस शैलेशमध्ये तरगर हा सामना देखील बाकी आहे. चला सामना लगेच सुरू करा मित्रांनो. वारंवार आम्हाला सूचना करा, लावू नका. फिल्डिंग लगेच लावा, फलंदाज लगेच पाचारण करा. येस, पंचांना विनंती, सुपर ओव्हरचे जोपर्यंत सामने होत नाही तोपर्यंत आपण तिथेच थांबायचं आहे. चला फलंदाजांना विनंती करूया आपण. पुढच्या वर्षी स्पर्धा मित्रांनो नाईट फॉर्मॅटमध्ये होईल, कारण यावर्षी आम्हाला वेळेसाठी भरपूर संघर्ष करावा लागलाय. त्यामुळे आयोजकांना लगेच डिक्लेअर केलं, कालच डिसाईड झालं की स्पर्धा पुढच्या वर्षी शेलगरच्या मैदानावरती नाईट फॉर्मॅटमध्ये पर्व 7व्या पर्वामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार. अभूतपूर्व यश या स्पर्धेचं मागच्या 5 वर्षामध्ये उल्वा नोट प्रीमियर लीगच्या माध्यमातून आणि संपूर्ण महाराष्ट्राला हेवा वाटणारी चांदीची ट्रॉफी घेऊन चमचाने ट्रॉफी, बहुप्रतीक्षित स्पर्धा, नेहमीच प्रकाश जोडणारी स्पर्धा आपण पाहतोय. उल्वे नोट प्रीमियर लीग सर्वांचं मनापासून आम्ही स्वागत करतोय. चला फलंदाज लगेच पोहोचले, क्षेत्ररक्षण लावून घ्या आपण. 16 धाबा कुठायच्यात. 6 चेंडू 16 धाबांची गरज आहे. एक शेवटचा जो षटकार गेला तो फार मागडा ठरेल, कारण ज्या षटकारानं सामना चित्र बदलवलं. एका चेंडूमध्ये 8 धावा आल्या होत्या, नंतर मध्ये सुंदर कमबॅक झालं. 9 धावा होत्या 5 चेंडूमध्ये. मध्ये शेवट चेंडू षटकार आला आणि धावसंख्या फ्लाय झाली 15 वरती. 16चं लक्ष आहे. चला प्लीज 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 आता आम्ही जास्त रिक्वेस्ट नाही करू शकत, कारण सामनाही महत्वाचा आहे सचिन दादा, कारण हा सामना सुपर
8 साठी क्वालिफाय, त्यामुळे आम्ही जास्त फोर्स करू शकत नाही आहोत वेळेअभावी. चला गोलंदाज सज्ज सिद्धेश कोळी, सायकल फलंदाज समीर नाईक, त्याला साथ देईल तो रोहन कडू. 16 धाबा कुटायच्या 7 चेंडूमध्ये. कोपरचा स्कॉट आणि तरगरचा स्कॉट लगेच आम्हाला रिपोर्ट करायचा आहे. येस, आलाय आमच्या समवेत, स्वागत आहे. चला सामन्याला सुरुवात करूया आपण. 16 धाबांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. सुपर ओव्हरचा सामना. पहिला चेंडू ऑनसाइडला केल्याच्या नादामध्ये यावेळी टॉपेज लागला. पंचांच्या मागे चेंडू एक्झॅक्टली यावेळी ट्रॅव्हल झालाय आणि चेंडू जातो तो बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. कव्हर कर बनतो 2 धाबा. समीकरण वेगाने बदलणार. येणारे चेंडू 5 आणि गरज 14 धाबांची. उल्वा नोट प्रीमियर लीगचे सामने आपण पाहतोय. 5 संघांचे जे गुण आहेत ते समान झाले आहेत आणि त्यामुळे ही स्पर्धा आजमध्ये सुपर ओव्हर मध्ये खेळवली जाते. ही देखील खूप मोठी रिस्क आहे संघनायकांसाठी आणि खूप मोठी जबाबदारी या मध्ये संघ मालकांसाठी. 7 चेंडू 16, 5 चेंडू 14 ची गरज आहे. जो जिंकणार तो सुपर 8 मध्ये क्वालिफाय होणार. ऑन साइडला यावेळी शेवटच्या टप्प्यापर्यंत चेंडूची वाट बघितली, नंतर मध्ये चेंडूला फक्त दिशा दिली आणि दिशा देऊन फक्त एकच धाव मिळणार, यापेक्षा जास्त काही नाहीये. शेवटच्या चेंडूवरती आलेला षटकार, तो षटकार या सामन्याचं प्रतिबिंब ठरेल असं मला तरी वाटतंय मैदानावरती. येणारे चेंडू 4 आणि गरजेची 13 धाबांची. 4 चेंडू 13 धाबा. 6 चेंडू 16, 5 चेंडू 14, 4 चेंडू आता 13. बघायचं जर सामना जिंकलात तर मात्र सुपर एटचं तिकीट तुम्हाला मिळणार आणि सुपर एट मध्ये धडक मारणार संघ बेलपाडा रॉयल्स की गवान योद्धा. मजा येईल आज. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आज सकाळपासून, कारण सुपर संडे सुट्टीचा दिवस आणि प्रेक्षक एन्जॉय करणार क्रिकेटला. उल्वा नोट प्रीमियर लीगच्या माध्यमातून ऑन द राईज पुल करायचा प्रयत्न नाही जमला. फलंदाज बाद. पहिला धक्का मैदानावरती. आता समीकरण असणार आहे 3 चेंडू 13 धाबांची गरज. जयसाई कोपर बांबुडनगरी संघ. ये मॅच होते सचिन दादा, ये मॅच होते. चला जयसाई साई शक्ती स्पोर्ट खारकोपर, महेश स्पोर्ट शेलघर, गौराज शेलिवन बामणडोंगरी ब्लास्टर्स, वरद इंटरप्राइजेस बामणडोंगरी आणि विघ्नेश स्पोर्ट्स कोमटभुजे हे संघ तयार राहायचे आहेत, क्वालिफाय झालेले आहेत सुपर 8 मध्ये. प्रसाद गरज संघ माईक स्वतः उपस्थित आहेत. जर सामना जिंकून दिला फलंदाजाने तर 5000 रुपयाचं पारितोषिक राहुल यांच्यासाठी. चला त्यांचा त्यांचे बंधू आहेत ते. 3 चेंडू 13 धाबा. शेवटच्या टप्प्यात सामना. Oh, great delivery, superb and fabulous, beautiful delivery with extra pace with as well as extra bounce, such a great bowling. येणारे चेंडू आता मात्र 2 आणि 13 धावांची गरज आहे. यस, 2 चेंडू आणि 13 धावा. हा चेंडू सामन्याचा फार महत्वाचा आहे, अनमोल चेंडू आहे. जर या चेंडू ते षटकार आला तर पुढचं समीकरण आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. 2 चेंडू 13 धावा. गुड बॉलिंग, fabulous bowling attack, such a great bowling. बाउन्स आणि हा सामना मात्र आता एकतर्फी होतोय आणि बेलपाडा रॉयल्स संघ या स्पर्धेच्या 1 फॉर दी बाउन्स ची तंबी दिली मैदानावरती. मात्र आता 1 चेंडू 13 धाबा नाही होणार आता, त्यामुळे बेलपाडा रॉयल्स संघ या स्पर्धेमध्ये सुपर 8 मध्ये क्वालिफाय होऊ शकतोय जर शेवटचा चेंडू चांगला टाकला तर. पुढचा सामना खारकोपर किंग्स वर्सेस शैलेश मोदी तरगर. गेट रेडी. सॉरी गव्हाण योद्धा, माफ करा, गव्हाण योद्धा क्वालिफाय होऊ शकते तर बेलपाडा रॉयल्सला 16 धाबा काढायचे आहेत. यस, आणि याच बरोबर आज सामना जिंकला तो गव्हाण योद्धा आणि हा संघ क्वालिफाय झाला सुपर 8 साठी. खूप खूप अभिनंदन. चला लगेच आपण दुसरा सामना सुरू करणार आहोत. किती फास्ट आहे बघा हा शेड्यूल, कारण आयोजक लवकर आलेत. मोराबे आणि जावळे आपण लगेच रेडी राहायचंय. हो सांगितलं. आता ही मॅच आहे खारकोपर किंग्स. प्रणय
त्यांना येऊ देत मग सचिन दादा. चला फलंदाज लगेच जा आतमध्ये. कार्कोपर किंग्स आणि शैलेश तरघर मागच्या वर्षी चॅम्पियन संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळणार. सुपर ओव्हर मध्ये